नमस्कार. सर्वप्रथम सर्व तुमच्या खेळाडूंचे आणि मला इथे निमंत्रण केल्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार मानते आणि तुम्हा सर्व खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देते की बघा हारणं जिंकणं हे होतच असतं परंतु हारण्यामध्येच आणि जे जिंकतात त्यांच्याच जिंकण्यामध्ये आनंद माना आणि असेच खेळत राहा पुढे. दुसरी गोष्ट म्हणजे अजिंक्य तारा हे खूप मोठं नाव आहे आणि ऐकलं तर खूप वेळ आहे, पण मी कधी इकडे आली नव्हती. आज पहिल्यांदा आले आणि तुम्ही निमंत्रण केल्याबद्दल तुमच्या सर्वांच्या मनापासून आभार. धन्यवाद. नक्कीच मॅडमचे छान मनोगत ऐकलं तर तुमचं देखील मॅडम आभार असेल की तुम्ही मुलाचा वेळ देऊन इकडे आलात. सहर्ष स्वागत होतं. आपण पाहता प्रणाली ओक्टे मॅडम यांना आपण पाहत होतात. या स्पर्धेचं खरोखरच या स्पर्धेत मुलाचा जो सहकार्य लाभलेला आहे त्यानिमित्ताने देखील तुमचं खरोखरच मनोगत व्यक्त करतो. धन्यवाद मॅडम. नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये 10-10:30च्या दरम्यान नक्कीच तुम्हाला इकडे यायचं आहे आणि मी विनंती करतो की आपणास यायचं आहे. आमचे आकाशजी गरज GN नेटवर्कचे ओनर यांचं देखील इकडे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. स्वागतम सुस्वागतम. वळतोय सामन्याकडे. एक साईडला आपण पाहणार आहोत साईराज संघ, तर दुसऱ्या साईडला आपण पाहतो विपक्षी श्री स्पोर्ट्स संघ. दोन्ही मातंबर संघांमध्ये लढत आपल्याला पाहायला भेटते. ओहो, काय फटका पाहायला भेटला आपल्याला. चला, बोर्डला लागला तर लक्षात ठेवायचं आहे. चौकाराच्या बोर्डला लागला तर तुम्हाला मोजेटो तिकडून पियाला भेटणार आहे. नक्की थंड पेय आपल्याला पुदिना आणि लिंबू टाकलेला तुम्हाला पेय पाहायला भेटणार आहे, पिण्यासाठी मिळणार आहे. तर नक्कीच वळतोय पुढे सामन्याकडे. हो, पुन्हा स्लाइस केला. पहा, एकीकडे अटॅक चालू आहे, एकीकडे संयमी खेळी. आपल्याकडे दोन खेळाडू आपण पाहतोय सुनील यांना. सुनील आणि कुणाल मोठी एक या पालघर जिल्ह्यातील एक महत्त्वाची जोडी मानली जाते. आपण वारंवार या दोन्ही खेळाडूंना ओपनिंगच्या फलंदाजीसाठी वारंवार पाहिलेलं आहे आणि चांगली फलंदाजी करताना देखील पाहिलेलं आहे. चला, सुनील इज ऑन स्ट्राईक. रुद्रा गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा पहा, एकदम सेन्सिबल क्रिकेट इकडे चालू असताना पाहायला भेटतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे 9 या आकड्यावरती. म्हणजे एक षटक संपलेला आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोचली आहे 9 या आकड्यावरती. तोपर्यंत देऊया एक संधी डीजेला. ऐकूया एक सुमधुर संगीत. डीजे. नऊचा आणि प्रोजेक्ट स्कोअर देखील आपल्या समोर GN नेटवर्कतर्फे इकडे समोर दिसतोय. 36 या धावसंख्यांचं मोठं आव्हान आपल्याला पाहायला भेटतं, परंतु करणं तुम्हाला गरजेचं आहे. प्रत्येक षटकामध्ये 9ची सरासरी टिकवून ठेवणं देखील तेवढंच गरजेचं असणार आहे. वैभव नवीन. ओ, चांगला फटका. एलिव्हेशन कमी पाहायला भेटली. टायमिंग देखील प्रॉपर होताना आपल्याला कमी पाहायला भेटलं आणि डी झोनमध्ये गेलेला चेंडू देखील आपल्याला पाहायला भेटला. हो, पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडंसं मिसटॉक पाहायला भेटलं. वैभवाची चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 2 चेंडूचे खेळ झालेला. 2 चेंडूमध्ये 2 धावा. तिसऱ्या चेंडूची खेळी बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु पहा, चांगला फटका पाहायला भेटला. थोडासा क्वचित चौकारासाठी वाचला गेलेला. थोडंसं पाय आपण पाहू शकतो, डावा पाय बाहेर काढला आणि डीपच्या दिशेने मारलेला तो फटका देखील आपल्याला पाहायला भेटला सुनील यांच्या बॅटीतून. आता कुणाल यांना पाहूया. ओ, काय चेंडू. परंतु चुकी इकडे ST रक्षकाकडून येते. पंच आपले विवेक सर यांच्याकडून 22 स्वरूपामध्ये एक धाव येताना पाहायला भेटते. म्हणजे म्हटलं ना तर 4 चेंडूवर 4 धावा आपल्याला येताना पाहायला भेटत आहेत.
पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला भेटला. म्हणजे जोडी म्हटलं ना तर एकावर एक 11 म्हटलं तर नक्कीच आपल्याला अमिताभ बच्चन आणि गोविंदा यांची आठवण येते. संजय दत्तची देखील आपल्याला आठवण येते. या पद्धतीचे बरेच एकावर एक 11 पिक्चर आपल्याला नक्कीच आठवतं. त्या पद्धतीची जोडी आपल्याला पाहायला भेटते कुणाल आणि सुनील. चांगला फटका, तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण देखील पाहायला भेटलंय. काय फटका पाहायला भेटला, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील होताना आपल्याला पाहायला भेटलं. विष्णू यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण येताना पाहायला भेटलं. चांगली फलंदाजी होते, चांगले फटके देखील येत आहेत, परंतु पहा कुठेतरी चांगलं क्षेत्ररक्षण देखील होताना पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा जैसे थे 1-1 धाव येताना पाहायला भेटते. आतापर्यंत आपण सुनील यांना पाहतोय 7 वरती 7 धावा करताना पाहायला भेटत आहेत. तर कुणाल यांना आपण पाहतोय 8 चेंडूमध्ये 10 धावा, म्हणजे आक्रमण कुणालकडून केलं जाते. आता आक्रमण पाहूया दुसऱ्या पक्षाकडून होईल का. कोपरा शोधण्याचा प्रयत्न, परंतु पहा पुन्हा एकदा बीट. निर्धाव चेंडूची सांगता. आतापर्यंत 2.4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 18 धावसंख्या झालेली आहे. पुन्हा एकदा गॅप क्रॅकिंग शॉट आपल्याला पाहायला भेटला. सुनील यांच्या बॅटीतून आलेला चौकार पाहायला भेटलाय. डीजे ज्या पद्धतीने जमिनीला भेगा पडून जातात भूकंप आल्यानंतर, त्या पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहिला. धावसंख्या जाऊन टेपलेली आहे. आपण पाहतोय 22 या आकड्यावरती. पुन्हा एकदा पहा, आता खोलवर टप्प्याचा चेंडू, लेग ब्रेक केलेला चेंडू पाहायला भेटला. निर्धाव चेंडूची सांगता. षटक संपलेलं आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 22 या आकड्यावरती. चला रिव्ह्यू केलं जात आहे. चला पंचांचा निर्णय आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे या चेंडू नंतर. बावीस या आकडा 3 षटकानंतर 22 ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. म्हणजे 18 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालेला आहे. आपण पाहतोय सुनील यांना 10 मध्ये 11 धावा करताना, तर कुणाल यांना पाहतोय आपण 8 मध्ये 10 करताना. म्हणजे आज शेवटचं षटक असेल, आक्रमक षटक असेल. पाहूया सुनील विरुद्ध कुणाल ही बॅटल देखील आपल्याला पाहायला भेटणार आहे. 10 मध्ये 11, 8 मध्ये 10, म्हणजे कोण पुढे जाणार संघामध्ये ते देखील पाहायला भेटणार आहे. आणि गोलंदाजीमध्ये देखील थोडंसं बदलाव करण्यात येणार आहे. गोलंदाजी आपल्याला चांगली पाहायला भेटले. 18 मध्ये 22 म्हटलं तर एखाद चौकाराची गोष्ट म्हणावी लागेल, परंतु तुम्हाला इथून कमबॅक करावं लागेल. इथून सुनील आणि कुणाल यांना कमबॅक करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. चला आपण नवीन गोलंदाज पाहतोय वेदांत. पहिला चेंडू कार्पेट पद्धतीने मारलाय. चेंडू क्रॅकिंग शॉट पाहायला भेटलाय. सरळ निघून गेलाय सीमा रेषा पार. चौकार. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो काय फटका पाहायला भेटला. सरळ मैदानाला
पप्पी घेत सरळ चेंडू सरळ निघून गेला सीमारेषा पार. पुन्हा एकदा आपण पाहता बॅटलमध्ये 9मध्ये 14 होता ना. ओहो, आता पहा चपळाई पाहायला भेटली फलंदाजाकडून. पंचांनी हात समांतर करून एक अतिरिक्त धाव इकडे जोडली जाते स्कोर कार्डवर. धावसंख्या जाऊन पुतली आहे 27 या आकड्यावरती. वेदांत कुठेतरी घाई करताना आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा मागे येऊन मारत, परंतु या वेळेला क्षेत्ररक्षण चांगला झालाय. पंचांनी बोट आकाशाकडे केलाय. गडी होतोय बाद. मोठा आद्रा पाहायला भेटतोय. कुणाल 9 चेंडूमध्ये 14 धावा करत तंबूच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. डीजे मला तर कुठेतरी पार्टनरशिप बिल्ट होत होती तिकडे, तो कुठेतरी ब्रेक लावण्याचं काम वेदांत यांनी केलेलं आहे. आपण पाहतोय अजूनपर्यंत या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ झाला आहे. अजून देखील उर्वरित 4 चेंडूचा खेळ आहे. 2मध्ये 5 धावा खर्च केल्यात. तुम्हाला अजून सुनीलला प्रयत्न करावा लागेल. पुन्हा एकदा पहा, पुन्हा एकदा टॅप केलेला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता इकडे पाहायला भेटते. चुकी होते आणि एक धाव इकडे कंप्लीट देखील केली जाते. कुठेतरी क्षेत्ररक्षण झाल्यानंतर लेझी थोडासा त्या क्षेत्ररक्षणामध्ये लेझी पण पाहायला भेटला आणि तत्पर्यंत आपण सुनील यांची चपळाई पाहू शकता. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरले. या एक धावेने वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 28च्या गटामध्ये. पुन्हा एकदा मागे येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालं. या वेळेला काय ताकद कमी आपल्याला पाहायला भेटली. फटका देखील आपल्याला थोडासा हलक्या पद्धतीचा पाहायला भेटला. गडी होतोय बाद. विनेश देखील होतोय बाद. बॅटर आपण पाहतोय बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न. या वेळेला टॅप चेंडू, परंतु एक धाव. तुम्हाला स्ट्राईकला आणलं. कुणाल बोललो ना. नवीन नवीनच बोललो. कुणाल आहे परत कुणाल. 2 आहेत कुणाल. चला 2 कुणाल आहेत या संघामध्ये. पहिला कुणाल बाद झाला, दुसरा कुणाल आलाय. म्हणजे दुसरा कुणाल म्हटलं, कुणाल ए बाद झाल्यानंतर कुणाल बी इकडे येताना आपल्याला पाहायला भेटतोय. वडके बोलतो त्याला. आता त्याला सरनेम नाही माहिती. हो, कोपरा शोधलाय, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण श्री स्पोर्ट कडून पाहायला भेटतंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 30 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी गरज असेल 31 धावांचं आव्हान श्री स्पोर्ट संघासाठी. म्हटलं तर तुम्हाला या वेळेला चांगली गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजीमध्ये देखील 1-2 चौके आले तर तुम्हाला संयमी खेळी करावी लागेल. स्पर्धा आपण पाहतोय अजिंक्यतारा मित्रमंडळ आयोजित नगरसेवक चषक. आज दिवस 3रा. आजच्या दिवसामध्ये सर्व सामने नॉकआउट स्वरूपाचे असणार आहेत. आणि वळूया, आपण वळतोय आता टॉसच्या दिशेने, जिकडे आपण पाहणार आहोत. एक साईडला डोंगरपाडा संघ असणार आहे, तर दुसऱ्या साईडला JDS संघ. UCC डोंगरपाडा आणि आपण पाहणार आहोत विपक्ष JDS संघ. म्हणजे 2 मातंबर संघांमध्ये लढत होणार आहे. पाहूया लढतीचं काय. चला सन्माननीय गुड लक. आपण यायचं आहे रोहित जयस्वाल. आपण यायचं मंचाच्या दिशेने. आपण आपल्या परिसरातील एक नामी फलंदाज, ज्याचं पालघर जिल्ह्यामध्ये ख्याती आहे, तोच फलंदाज टॉसच्या दिशेने येतोय. चला JDS संघ आपणास विनंती केली जाते, आपण लगेचच यायचं आहे मंचाच्या दिशेने.
चला वळतोय सामन्याकडे, जिकडे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सुनील यांना. पहा थोडंसं लेग ब्रेक झालेला चेंडू पाहायला भेटला, परंतु त्याला चांगल्या पद्धतीने कटवताना देखील आपल्याला पाहायला भेटलं श्री स्पोर्ट्सचे फलंदाज. पुन्हा एकदा हलक्या हाताने आपल्याला स्क्वेअर करताना पाहायला भेटलं फलंदाज विनीत. एक साईडला विनीत पाहतोय, एक साईडला विधान पाहतोय. समोर आपण गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सुनील यांना. पुन्हा एकदा पहा, फटका चांगला सजवलेला होता, परंतु थोडंसं नशिबाची साथ कमी येताना आपल्याला पाहायला भेटलंय. चेंडू सरळ घोषांकित क्षेत्रामध्ये जाताना आपल्याला पाहायला भेटतोय आणि संघाची वैयक्तिक धावसंख्या 3 आकड्यावरती जाताना देखील आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला भेटला. काय होतंय, काय करतोय? फेकी थोडीशी जर का जलद गतीने झाली असती तर कुठेतरी परिणाम वेगळा असता, परंतु परिणाम वेगळा करण्यासाठी तुम्हाला नशिबाची साथ आणि या मैदानावरती चांगली ताळमेळाची गाठ जोडणं गरजेचं असेल, परंतु गाठ कुठे जोडताना आपल्याला दिसत नाही आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सुनील सज्ज. पुन्हा एकदा थोडंसं एलिव्हेशन कमी, आपल्याला परफेक्ट शॉट इकडे पाहायला भेटता आला नाही आहे, परंतु शेवटचा चेंडू असेल या षटकातील. 5 वरती 5 धावा खर्च आत्तापर्यंत सुनील यांच्या षटकामध्ये पाहायला भेटत आहेत. इक्वेशन 29-26ची आपल्याला पाहायला 19-26ची आपल्याला पाहायला भेटते. या वेळेला चुकी आणि चुकीला माफी नाही. चेंडू सरळ सीमारेषेबाहेर गेला, आउट ऑफ द पार्क. आणि आउट ऑफ द पार्क म्हटलं तर बॉक्स क्रिकेटमध्ये घात म्हणजेच गडी झालाय बाद. देऊया संधी डीजेला. धन्यवाद डीजे. 6 चेंडूमध्ये 5 धावा खर्च करताना आपल्याला सुनील पाहायला भेटले. त्याची जागा भरून करण्यासाठी कुणाल यांना पाहतोय. पुन्हा एकदा चांगला स्लाइस केलाय चेंडू. 1 धाव्यानिशी समाधान मानावं लागेल. या 1 धाव्याने वाढती धावसंख्या 7 आकड्यावरती जाताना पाहायला भेटले, परंतु 1 गडी बाद झालाय. 6 धावावरती जाताना पाहायला भेटले, परंतु 1 गडी बाद झालाय. परंतु चांगली पार्टनरशिप आपल्याला श्री स्पोर्ट साईराज संघाकडून देखील आपल्याला पाहायला भेटले. त्यामध्ये पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं होतं, परंतु पहिल्या षटकामध्ये विकेट आल्यानंतर कुठेतरी संयमी पारी खेळताना आपल्याला वेदांत देखील दिसत आहेत. 4 चेंडूवरती 4 धावा आतापर्यंत त्यांच्या वैयक्तिक झालेल्या आहेत. पुन्हा एकदा पहा, मारण्याचा प्रयत्न होता, लालच बुरीवाला. चेंडू पुढे आलेला प्रयत्न होता ओव्हरपिच चेंडूला समोरच्या दिशेने मारण्याचा, परंतु शेवटच्या वेळेला स्लाइस करून 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलेत वेदांत. पुन्हा एकदा पहा, वारंवार चांगली गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला भेटते. आपण पाहतोय गरत नेटवर्कद्वारे आपल्याला एवढं चांगलं प्रेक्षेपण पाहायला भेटते. सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा. नक्कीच कोणत्याही स्पर्धेसाठी जर का तुम्हाला उपलब्ध लागले. फटका चांगला सजवला आहे, तेवढाच चांगला क्षेत्ररक्षण देखील होताना पाहायला भेटलं आहे. बघता बघता 1 धाव इकडे पूर्ण होताना देखील पाहायला भेटली. आता इक्वेशन 13मध्ये 21ची आहे. 13मध्ये 21. वेदांत 6 वरती 6 खेळतोय. वैभव यांना पाहतोय आपण 2 वरती 2 खेळताना. संघाची धावसंख्या 10 वरती 1 गडी बाद. काय चेंडू वेग पाहायला भेटला. निर्धाव चेंडूची सांगता. षटक संपलेला आहे, म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 10 वरती स्थिरावलेली आहे. तर जिंकण्यासाठी आता इक्वेशन असेल 12मध्ये 21. रेडकर काका आपण पाहतोय चिमुकल्या रेडकरांबरोबर. त्यांचा देखील स्क्रीनवरती ऑन स्क्रीन आपण पाहू शकता रेडकर काकांना. खरोखरच आमच्या परिसरातील एक वरिष्ठ खेळाडू आणि नक्कीच वेळोवेळी यांची देखील आम्हाला साथ लाभलेली असते. ते रेडकर काका ऑनस्क्रीन आपल्याला पाहायला भेटत आहेत.
धन्यवाद काका. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. काकांनी टाटा बाय बाय केलेलं आहे. चला वळतोय सामन्याकडे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. स्वप्नील यांनी कुठे चुकी केली. स्वप्नील यांनी चुकी केली. थोडंसं बंबल झालेले आहेत. क्षेत्ररक्षण तेवढं बॅकअप आपल्याला चांगलं पाहायला भेटलं, परंतु स्वप्नीलकडून चुकी होते. 2 धावा येताना पाहायला भेटत आहेत. श्री स्पोर्ट्सच्या डगआउटमध्ये आपण पाहू शकतो टाळ्या, आवाज, सिटीचा पूर्ण गोंगाट होताना आपल्याला पाहायला भेटतोय. म्हणजे सामना आपण नॉकआउटचे पाहतोय. जर का इकडून तुम्ही जिंकलात तर पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हाल. पुन्हा एकदा फुलटा चेंडू पर्यंत. आता चुकी सुनीलकडून घडते. चेंडू सरळ मैदानाला बेगा पाडूत निघून गेलाय. सीमारेषा पार. चौकार. थोडीशी आगळी वेगळी होताना पाहायला भेटले. आता गरज असेल 11मध्ये 15 धावा. 11 चेंडू आणि 15 धावा. 7मध्ये 7 वेदांत यांना पाहतोय. 4मध्ये 6 वैभव यांच्याकडून होताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. संघाची धावसंख्या श्री स्पोर्टची आपण पाहतोय 16. एक गडीच्या मोबदल्यात 2.1चा खेळ झालेला आहे आतापर्यंत. हा 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 काय चेंडू होता. थोडंसं चांगला चेंडू स्क्वेअर चेंडू पाहायला भेटला, परंतु त्याच्यामध्ये थोडंसं एक धाव येताना देखील पाहायला भेटली. ऐन वेळेला बॅट चाबूक पद्धतीने येताना पाहायला भेटली. माझ्यासोबत यूट्यूब ऑपरेटर यांनी सांगितलं चाबूक फटका देखील मारण्याचा प्रयत्न होता. खोलवटा समोरच्या दिशेने चेंडू आला आहे, परंतु फॉलोअर थ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला स्वप्नीलकडून होताना पाहायला भेटलं आहे. आता इक्वेशन पहा. 9मध्ये 14ची गरज असेल. 9 चेंडू 14 धावा. 17 धावसंख्या झालेली आहे. एक गडी बाद झाला आहे. 2.3 चेंडूचा खेळ देखील झालेला आहे. वाईट चेंडू इकडे आलाय. वाईट चेंडू आलाय म्हणजे 9मध्ये 13. 9मध्ये 13. जर का कोणाच्या फॉर्मॅलिटीज बाकी असतील तर त्यांनी पूर्ण करून टाकायच्या आहेत. फुलटॉस चेंडू त्याला चांगला सन्मान दिलाय, परंतु पहा तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला भेटलं. पंचांनी रेफर केलंय. दोन्ही अतिरिक्त खेळाडू विनंती असेल की आपण थोडंसं ट्रॉफीच्या दिशेने जायचंय. चला आकाश जिगरत पाहतायत. डिसिजन फ्रीज केलंय. जर का पहिल्या अटेम्प्टला चेंडू हातात घेऊन लागला असता तर कुठेतरी गडी बाद होण्याचा संभावना वाढल्या असत्या. आता पहा इक्वेशन कुठे जाऊन पोचलंय. 8मध्ये 12. 8मध्ये 12 म्हणजे अजून काय या षटकामध्ये एखादा मोठा फटका आला किंवा सलग 2 मोठे फटके आले तर इक्वेशन कुठेतरी श्री स्पोर्टच्या दिशेने. परंतु निर्धाव चेंडू आले, दोन्ही निर्धाव चेंडू आले तर पुढच्या षटकामध्ये 3 चौकाराची मॅच बनेल. पहा फटका चांगला सजवला आहे. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला भेटलं आहे. एक धाव येताना देखील पाहायला भेटले. आता इक्वेशन आपण पाहतोय 7मध्ये 11. 7मध्ये 11. आता कोण कापेल बकरा, कारण आजचा दिवस आहे संडे म्हटलं तर फन संडे, आणि फन संडेमध्ये खावायचं पिवायचं आणि मजा करायचा दिवस म्हटलं तर आपला संडे. चला षटक संपलेलं आहे. 3रं धावसंख्या झालेली आहे ती. आता गरज असेल 6मध्ये 10ची इक्वेशन असेल म्हणजे 6 चेंडू 10 धावा. एखाद मोठा फटका सामना कुठेतरी बरोबरीला घेऊन जाऊ शकतो, परंतु प्रयत्न करावे लागेल चांगल्या गोलंदाजीसाठी आणि श्री स्पोर्टला प्रयत्न करावा लागेल एखाद्या चांगल्या फटक्यासाठी. वळतोय तोपर्यंत डीजेकडे. ऐकू एक सुमधुर संगीत. डीजे.
आमच्या सोनीचं स्वप्न पूर्ण करा आणि कोकण दाखवा असं काहीतरी या गाण्यामध्ये होतं तेच काहीतरी समांतरित करूया. या सामन्यामध्ये देखील एक चौकाराची गरज आहे तुम्हाला विजयासाठी. विजय झाला तर तुम्हाला कोकणाची फील येईल. आमची सोनी कोकणातली काय बोलते, तुम्ही गावातून खेळायला जाता तर ट्रॉफी घेऊन या, नाहीतर मग तुम्हाला ना मटण भेटणार ना चिकन भेटणार ना काय भेटणार. या पद्धतीच्या गोष्टी होत असतात. देवेंद्र जाधव आपण लगेचच यायचं आहे. सोनी मॅडम यांनी देखील इथे स्टॉल लावलेला आहे ऑफिस आणि मोजेटो याचा, तर नक्कीच सर्वांनी थंड पेयाचा आस्वाद घ्यायचा आहे. 6 मध्ये 10 ची गरज असेल. चला अनिकेत सावंत कुठे असतील त्यांनी कृपया करून समालोचन कक्षाकडे यायचं आहे. अनिकेत सावंत, अनिकेत सावंत प्लीज कॉमेंट्री बॉक्सला जॉईंट व्हायचं आहे. सहा 9ची इक्वेशन पाहायला भेटते. 6-9ची इक्वेशन पाहायला भेटते. इथून तुम्हाला चांगलं षटक हाताळावं लागेल. कोलवा टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं होतं. चांगलं जर क्षेत्ररक्षण झालं असतं, एकदा वाचली असती तर कुठेतरी सामना चांगल्याच्या दिशेने आपल्याला जाताना पाहिलं. चला पुढील समालोचनामध्ये थोडंसं बदलाव करतो. वळतोय अनिकेत सावंत यांच्याकडे. रेफर केलं जातं आहे. रेफरमध्ये आकाशजी घरत यांच्याकडून थर्ड अंपायर आपल्याला प्लेस करताना पाहायला भेटतंय. यस 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 नक्की येणारे 5 मध्ये 8ची गरज. वेदांत आतापर्यंत चांगला खेळ. 11 मध्ये 10 आतापर्यंत आणि वैभव 6 मध्ये 8. इथून जर एक मोठा फटका आला तर श्री स्पोर्ट विरारचा संघ चांगल्या स्थितीमध्ये येईल. इथून जर एक चेंडू निर्धाव आला तर साईरा संघ अजून मजबूत पकड बनवेल. येणारी काळ वेळ दर्शवेल कशा रीतीने हा सामना कोणता संघ टॉप 5 मध्ये दाखल होईल. पंच आणि नो घोषित केलाय. चला पंचांशी वादविवाद करू नये. माहिती किती बॉल झाले. पहिला बॉल वाईट. एक पण बॉल नाही झाला. एक पण नाही झाला. एक बॉल झाला. एक पण बॉल नाही. कुठला डॉट आला. कुठला डॉट नाही आला. एक पहिला वाईट टाकला, दुसरा हा नो बॉल. तू बघितलं का पाय काय बघितलं दाखवायला पण दाखवायचं अरुण जाधव एक चावी पडले तर भेटीचा आनंद. चला JDS संघ कर्णधार उत्कर्ष क्रिकेट क्लब डोंगरपाडा आणि JDS नाणेफेकीचा कॉल आपण करणार आहोत. चला येणारे 6 मध्ये 7ची गरज असेल. 6 मध्ये 7ची गरज असेल आणि या दोन खेळाडूंनी पकड निर्माण केले या सामन्यामध्ये. 6 मध्ये 7ची गरज. सामना ऑन झाला. सामना खुला झालाय. 6 मध्ये 7ची गरज. ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आज फेकी चांगल्या रीतीने धावचीच्या रूपामध्ये फलंदाज वैभवला मैदान सोडायला लागतंय. विकेटचं पतन फलंदाज बाद.
ला येणारे 5 मध्ये 7ची गरज असेल. विरेशने पहिल्याच चेंडूवरती संधी निर्माण केली. धावचीच्या रूपामध्ये फलंदाज बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला प्रसादच्या साथीनं वेदांत. नवीन बॅटर झाला मैदानाच्या आतमध्ये विरेश. गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. ड्राईव्ह केलाय सुनील चेंडूवरती आलेत. सुनील थोडासा फंबल झाला तद्भर एकेरी कंप्लीट. बघा क्षेत्ररक्षण पहा. या मागील चेंडूमध्ये सुनील स्वतः त्या फील्डवरती आले आणि सुनीलने चेंडूला अडवलंय. चांगल्या दर्जाचं सुनील याचं क्षेत्ररक्षण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. संघाला घेऊन चाललाय. खांद्याची जबाबदारी घेत असताना आतापर्यंत 4 मध्ये 6ची गर्दी स्थिती आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हो यावेळेलाच काय विरेश चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय. चेंडू वळवण्याची क्षमता. 3 बॉल 5. नाक्याच्या लेफ्ट साइडला पहिलंच देवनारायण बाहेर खूप मोठा आहे. चला येणारे 3 मध्ये 5ची गरज. विदेशने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. ड्राईव्ह केलाय. ओ हो 4 धावा मैदानच्या बॅट मधून चौकार.